नमस्कार. सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. जून 2026 पहिला आठवडा. काहींना समाधान तर काहींना आर्थिक तोटा. जाणून घेऊ फलादेश. मेष. प्रेमात यश मिळेल, आर्थिक लाभ होतील. तरुण जोडप्यांसाठी आनंददायी कालावधी. वरिष्ठ खुश राहतील. वृषभ. बोलण्यावर संयम ठेवा. कमी बोला, जास्त ऐका. नुकसान होणार नाही. विचारपूर्वक खर्च करावा. फसवणूक होईल. कुटुंबियासोबत वेळ घालविल्यास मानसिक शांतता मिळेल. मिथुन. बऱ्याच नवीन संधी चालून येतील. नवीन ओळखीने लाभ होईल. आर्थिक लाभही होतीलच. प्रेमसंबंध मजबूत होतील. वेळेचा सदुपयोग करावा. कर्क. थोडासा तणाव वाढेल, पण कष्ट वाया जाणार नाहीत. जबाबदारीत वाढ होईल. योग्य आहार व विश्रांती आवश्यक आहे. सिंह. नियोजित कामे पूर्ण होतील. मान सन्मानाचे योग आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात आनंदी राहाल. मनाप्रमाणे घटना घडतील. सुखही लाभेल. कन्या. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. दुर्लक्ष केल्यास नुकसान होईल. समजूतदारपणा उपयोगी पडेल. आपले मत लगेच स्पष्ट करू नये. वाट पहा. तूळ. सुरुवात छान होईल. काही नवीन शिकाल. अनुभवाचा फायदा होईल. विचारल्याशिवाय उत्तर देणे टाळावे. गरजेशिवाय बोलू नये. वृश्चिक. बऱ्याचदा प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होतेच असं नाही, पण वेगळे नक्की काहीतरी घडेल. वेळेवर सगळं काही ठीक होईल. काही वेळापुरते वातावरण बिघडेल, पण पुढे ठीक होईल. धनु. संततीची चिंता वाढेल. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. करमणुकीत मन रमवणे उत्तम. मकर. वादविवादावर नियंत्रण ठेवा. कामाचा व्याप वाढेल, तेवढा आरामही मिळेल. मानसिक संतुलन सांभाळा. कुंभ. नवीन गोष्टी साध्य कराल. घाई करू नका. निर्णय चुकतील. कमरेखालील त्रास वाढतील. विश्रांती घ्या. योग्य औषधे घ्यावीत. मीन. नको त्या गोष्टीचा विचार करू नका. संभ्रम निर्माण होतील. शांततेने विचार करा व पुढे जा. यश निश्चित मिळेल. चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.